दुसरा महत्त्वाचा विषय हा पुरंदर एअरपोर्टचा आहे। खरं म्हणजे ज्या दिवशी बापू तुम्ही निवडून आलात त्याच दिवशी मी सांगितलं की आता पुरंदर एअरपोर्ट होणार, आता ते काही थांबत नाही। आणि मी सांगतो पुरंदर एअरपोर्ट हे पुण्याच्या विकासाला 4 पटीनं पुढे नेणार आहे। आज पुण्याच्या विकासातला सगळ्यात मोठा बॉटलनेक काही असेल तर आमचं विमानतळ आहे। ते जरी नवीन टर्मिनल झालं, जरी आम्ही ते विकसित केलं, तरीही पुणे ही एअरफोर्सची महत्वाची सदन कमांड आहे। या ठिकाणी देशाच्या सुरक्षिततेकरता एअरफोर्सची ऍक्टिव्हिटी ही 365 दिवस चालवावीच लागते आणि त्याकरता एअर स्पेस बंद करून, धावपट्टी बंद करून मोठा काळ आपल्याला एअरफोर्सला हे एअरपोर्ट द्यावंच लागतं। त्यामुळे जोपर्यंत नवीन एअरपोर्ट आपण बांधणार नाही तोपर्यंत आंतरराष्ट्रीय शहर म्हणून जी पुण्याची खाती आहे ती आपल्याला मिळू शकत नाही। आणि म्हणून हे पुरंदरचं जे एअरपोर्ट आहे, आता त्या संदर्भातला प्रस्ताव लँड ॲक्विजिशनचा हा राज्य सरकारकडे आलेला आहे। मी परवाच त्याची बैठक घेतली। राज्य सरकारकडनं आम्ही त्याला तात्काळ मान्यता देऊ, त्याचे जे काही रेट्स आहेत ते रेट्स आपण ठरवू। आणि मी तुम्हाला एवढा शब्द निश्चितपणे देतो की कोणाचंही नुकसान होणार नाही, सगळ्यांना चांगले दर मिळतील अशा प्रकारचे दर ठरवून ही जमीन आपण त्या ठिकाणी एक्वायर करू। आणि हे केवळ एअरपोर्ट असणार नाही, एअरपोर्ट कम लॉजिस्टिक पार्क असणार आहे। त्यामुळे पुण्यावरनं आज एवढं जे औद्योगिकरण झालंय, इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करता एक नवीन इकोसिस्टीम ही या एअरपोर्टच्या माध्यमातून सुरू होईल आणि इथल्या आमच्या तरुणाईच्या हाताला मोठ्या प्रमाणात रोजगार देण्याचं काम हे आपण करणार आहोत। आणि म्हणून मला असं वाटतं की आज ज्या प्रकारे भारताचा विकास होतोय त्या विकासामध्ये महाराष्ट्र हा अग्रभागी आहे। आणि या महाराष्ट्राकरता पुणे म्हणजे जेव्हा मी पुणे म्हणतो ते संपूर्ण PMRDAचं क्षेत्र हे अत्यंत महत्वाचं आहे। हे क्षेत्र आपलं ग्रोथ इंजिन आहे। जसं MMRDAचं क्षेत्र हे ग्रोथ इंजिन आहे, तसं PMRDAचं क्षेत्र ग्रोथ इंजिन आहे। आणि म्हणून या ठिकाणी अत्यंत वेगाने गुंतवणूक करून या क्षेत्राचा विकास कसा करता येईल हा प्रयत्न आपण सगळे मिळून करूया।